नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पवना धरणातून विसर्ग वाढणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पवना धरण 97% भरल्याने नदीपात्रातील विसर्ग 1400 क्युसेसवरून 2100 क्युसेस करण्यात येणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग टप्प्याटप्प्याने 5000 क्युसेसपर्यंत वाढवण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी साहित्य, शेती अवजारे व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर. आज सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत असून चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 950 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 880 रुपयांनी वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,050 रुपये, 22 कॅरेटचा 1,32,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,21,000 रुपये प्रति किलो इतका आहे. निगडीतील अप्पूघर होणार हायटेक. निगडीतील इंदिरा गांधी उद्यानातील अप्पूघर अम्युजमेंट पार्कचे 18,60,00,000च्या खासगी गुंतवणुकीतून आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. नव्या प्रकल्पात अत्याधुनिक राईड्स, AR VR झोन, 360 डोम, हॉरर हाऊस, मिरर मेज व इन्फिनिटी टनल, नायगरा कृत्रिम धबधबा, किड्स ट्रॅफिक पार्क आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प 12 ते 18 महिन्यात पूर्ण होण्याचे नियोजन असून शहराच्या पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. 19व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साहात प्रारंभ. पिंपरी चिंचवडमध्ये कैलासवासी सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित 19व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. 29 ते 31 जुलै दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 400हून अधिक कॅरमपटू सहभागी झाले आहेत. विविध गटातील विजेत्यांना एकूण 3,56,000 रुपयांची रोख पारितोषिके आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. अंतिम निकालापूर्वीच ITIच्या 9 विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील टर्नर व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या 9 प्रशिक्षणार्थ्यांची PMT मशीन्स लिमिटेड पिंपरी येथे अप्रेंटिसशिपसाठी निवड झाली आहे. अंतिम परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली असून त्यांना वर्षभरासाठी 20,400 रुपये मासिक विद्यावेतनासह विविध सुविधा मिळणार आहेत. पुढे कायमस्वरूपी रोजगाराची संधीही उपलब्ध होऊ शकते. पिंपरी चिंचवड शहरात लवकरच सर्वसमावेशक शौचालय धोरण लागू होणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरासाठी सर्वसमावेशक शौचालय धोरण मंजूर केले आहे. या धोरणात महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठी सुलभ सुविधा, डिजिटल मॅपिंग, तक्रार निवारण आणि PPP मॉडेलद्वारे व्यवस्थापनाचा समावेश आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव आता महापालिका सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. PCMC कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ. पिंपरी चिंचवड महापालिकेने 7व्या वेतन आयोगाअंतर्गत पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. 10, 20 आणि 30 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या एकूण 772 अधिकारी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने सुधारित वेतन श्रेणीचा लाभ दिला जाणार असून यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ताथोडे अत्याचार प्रकरणी SIT स्थापन. ताथोडे येथील अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष तपास पथक SIT स्थापन केले आहे. ACP सुनील कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली 5 अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांचे पथक तपास करणार असून पुरावे व साक्षींच्या सखोल पडताळणीवरून लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी तपासाला गती देण्यात आली आहे. तडीपार गुंड कोयत्यासह अटक. पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाला सांगवी पोलिसांनी जुन्या सांगवी परिसरातून कोयत्यासह अटक केली. अक्षय दशरथ शिंदे वय 23 राहणार पिंपळेगुराव असे आरोपीचे नाव असून तडीपार आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर शस्त्र बाळगून फिरत असल्याचे आढळून आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात. CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे चाकण पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 7 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. अशोक मधुकर सोनवणे राहणार राळेगण थेरपाळ जिल्हा अहिल्यानगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने चाकण उत्तर, चाकण दक्षिण, यवत आणि उरोळी कांचन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकी चोरीची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1,00,000चा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.